नमस्कार. आज 10वी ओवी. आपण या उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहोनी जाय. की आपल्या वाट्याला जे स्वधर्म आलेलं आहे ते आपण नित्यनैमित्तिक कर्म भगवंताला समर्पित करायचं, योगी होऊन भक्तून त्याच्याशी एकरूप होऊनच ते काम करायचं 24 तास जन्मभर मरेपर्यंत. आणि जे पावे ते निवांता साहोनी जाईल. आणि जे काही आपल्या वाटेलेलं आहे आलेलं आहे म्हणजे समजा कधी सुख होईल कधी दुःख होईल, आदल्या ओळीत जसं बघितलं तर ते निवांतपणे साहोन जायचं. आणि ते सुख असो की दुःख असो ते घेऊन नाही बसायचं, आपल्या पुढल्या मार्गाला लागायचं. कारण की आपला अनंत मार्ग आहे, आपण एकच पायरीवर राहिलो तर चालणार नाही, आपल्याला सतत पुढे 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 जायचं आहे. ठीक आहे की अगदी सिंपल अर्थ. आपण या उचिता आपल्याला जे उचित आहे ते कर्म आपण स्वधर्मे राहता सत्सद विवेक बुद्धीने ते पावे, जे पावे ते निवांत सांगतात. ते काम करताना जे पण फळ येईल आहे, आता समजा परीक्षा दिली तर रिझल्ट येणारच आहे. आपण पास होऊ किंवा नापास होऊ किंवा अर्धवट पास होऊ किंवा पुढे ढकलले जाऊ. जसं पॅन्डेमिकमध्ये नाही का, पॅन्डेमिक म्हणजे काय, महामारीमध्ये, की सर्व विद्यार्थ्यांना एकत्र पास करून टाकलं होतं. तसंही होऊ शकतं आहे की नाही. म्हणजे एक्स्ट्रीम उदाहरणं घेतल्याला आपल्याला लक्षात येतं की अरे बापरे किती अनिश्चित या जगामध्ये. आपण एकटेच नव्हे की जे दुःखात आहोत, आपण एकटेच नव्हे की आपल्याला खूप सुख मिळाले. या गोष्टी सगळ्यांच्या जीवनात घडत राहतात. तर त्यामुळे आपण आपल्या मार्गावर मात्र निश्चितपणे चालायचं. आपल्याला सतत योगी, सतत भक्तून भगवंताची सेवा करायची आहे. आणि जसं ज्ञानेश्वर महाराजांना चित्तविलासवाद, स्वानंदबोध पाठण सर्वत्र निर्माण करायचं, त्या गोष्टीला आपण सपोर्ट करूया. 1000 वर्ष झाले तरी आपण अचीव करू शकलो नाही तर मानवजातीचे म्हणजे तर हा फेल्युअर आहे खरं पाहिलं. मानवजात नापास झालेली आहे खरं पाहिलं तर ज्ञानेश्वरांच्या संकल्पाला अचीव न करण्यामध्ये. काही ठिकाणी छोट्या छोट्या प्रमाणात झालं असेल ती गोष्ट वेगळी, पण संपूर्ण मानवजात पास झाली असं व्हायला पाहिजे. संपूर्ण मानवजातीने स्वानंदबोध पाठण, सर्वत्र सतत विकास लक्ष्य प्राप्त करणे, शाश्वत विकास लक्ष्य प्राप्त करणे, सगळे सुखी आनंदी राहू शकतील याचा प्रयत्न करणे वगैरे वगैरे, या गोष्टींमध्ये आपण सक्सेसफुल व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी ही सगळी ज्ञानेश्वरी पण लिहिली होती की सर्वांना आत्मज्ञान प्राप्त होईल, असा चित्तविलासवाद निर्माण होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आपण या उचिता स्वधर्मे राहतात जे पावे ते निवांता साहोने जाय. पुन्हा आपण बघतोय की आपल्याला उचित असलेलं कर्म आपण सत्सद विवेक बुद्धीने करायचं. स्वधर्मात आपण कधीही कुठेही चुकायला नको. 24 तास योगी होऊन भक्तून ते आपले सर्व कामं व्यवस्थित करायला पाहिजे. आणि जे पण आपल्याला वाटेल ते निवांतपणे सहन करायचं आपण, आणि तरी पुढे जात राहायचं. कारण की हा अनंत प्रवास आहे, अनंताकडे चालले. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाशी एक रूप आपण राहिलो तर तो सतत प्रवास आहे. समुद्र केवढा मोठा आहे आणि हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक केवढा मोठा आहे. तर शांतपणे आपल्या त्या भगवंताची सेवा करत राहायची आणि जे वाटेल ते सहन करत राहायचं, असं या ओळीचा अर्थ आहे. 4दा आपण बघू. ठीक आहे. चला आपण तसं वागायचं बोलायचं आपण प्रयत्न करूया जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. धन्यवाद.